अखेर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगना रनौतबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट हटवली। श्रीनेत यांच्या फेसबुक आणि इन्स्टा अकाउंटवरून कंगनाचा अंगप्रदर्शन करणारा एक फोटो पोस्ट करत वादग्रस्त कॅप्शन देण्यात आलं होतं। कंगनाने यावर प्रत्युत्तर दिलं होतं। राष्ट्रीय महिला आयोगाकडून निवडणूक आयोगाकडे काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाईची मागणी। एखाद्या महिलेबाबत अशा प्रकारे पोस्ट करणं, त्यावर चुकीच्या गोष्टी पसरवणं ही बाब महिलेचा अपमान करणारी आहे, महिला आयोगाचं म्हणणं। आपत्तीजनक पोस्टवरून संपूर्ण मंडीवासीय दुःखी आहेत। नड्डा यांनी आज दिल्लीला बोलावले। मंडीतील नागरिकांनी संयम ठेवावा। कंगना रनौतची काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सकाळी 10:30 वाजता बैठक। सिक्कीममध्ये एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुका होणार। या निवडणुकीसाठी भाजपकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हवेरी मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवणार, तर भाजपसाठी कर्नाटकमध्ये समर्थक वातावरण। बोम्मईंची प्रतिक्रिया। रविवारी 31 मार्चला बँका सुरू राहणार। आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे आरबीआयचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।